आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. वाव यार युगा, या पिवळ्या लेंग्यामध्ये किती सुंदर दिसतेस तू. माझीच दृष्ट लागेल बाबा तुला. रूपाने काजळाचं एक बोट तिच्या कानामागे लावलं. तशी ती हलकीशी हसली. आत्ता जशी हसलीस ना, तशीच कायम हसत राहा. रूपाने तिला एक मिठी मारली. वाड्याच्या मागच्या बाजूच्या गार्डन मध्ये हळदीची सगळी तयारी केली गेली होती. एक छोटासा पण सुंदर स्टेज सजवला गेला होता, ज्यावर सगळं येलो डेकोरेशन होतं. जसा सक्षम रेडी होऊन तिथे गेला, तसे सगळेच त्याच्याकडे बघत राहिले. त्याने फक्त एक सिंपल व्हाईट कुर्ता घातला होता, पण त्यात सुद्धा तो इतका सुंदर दिसत होता की सगळे त्याच्याकडे बघतच राहिले. त्याच्यावर नजर पडताच दुर्वाच्या सुद्धा ओठांवर एक स्माईल आली. समू, अरे किती गोड दिसतोयस तू. आमचीच दृष्ट लागेल बाबा तुला. राधाने त्याच्यावरून हात फिरवत कडाकडा बोटं मोडली. तसं तो फक्त उसणं हसू ओठांवर आणत हसला. तारा, अगं युगाला बोलवायला कोणी गेलं नाही का अजून? दुर्वाताई, जीवाला पाठवलंय मी, येतच असेल ती. ते बघा, आलीच. तसं त्याचं लक्ष त्या दिशेला गेलं, पण जशी त्याची नजर तिच्यावर पडली तसा तो तिच्याकडे बघतच राहिला. समोरून ती नजर खाली ठेवत एक एक पाऊल पुढे टाकत होती. तिच्या एका बाजूला जीवा होती, तर दुसऱ्या बाजूला रूपा. दोघी सुद्धा तिचा हात पकडून तिला तिथे घेऊन येत होत्या. रूपा तर सगळं पाहून खूप एक्साइट झाली होती. सक्षमने तिला डोक्यापासून पायापर्यंत स्कॅन करायला सुरुवात केली. पिवळ्या रंगाचा तो लेहंगा तिच्या दुधासारख्या गोऱ्या रंगावर खूपच खुलून दिसत होता. गळ्यात तिने पिवळ्या रंगाला कॉन्ट्रास्ट असा रेड कलरचा नेकलेस घातला होता. कानात सुद्धा मॅचिंग कानातले. ब्युटिशियनने तिचा एकदम हलकासा मेकअप केला होता, पण त्यात सुद्धा तिचं नैसर्गिक सौंदर्य अगदी खुलून दिसत होतं. खास करून ती जशी जशी जवळ येत होती तशी तशी त्याची नजर तिच्या ओठांवर स्थिरावत होती. तिचे ओठ कमालीचे आकर्षक होते. दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफत ती त्याच्या दिशेने पावलं टाकत होती. तसे तसे त्याच्याही नकळत त्याचे हार्टबीट्स थोडे थोडे वाढत चालले होते. जीवा आणि रूपाने तिला सक्षमच्या अगदी समोर आणून उभं केलं. तिची नजर खाली असल्यामुळे आधी ते तिला कळलंच नाही, पण जसे तिला समोर दोन पाय दिसले तशी तिने हळूवारपणे नजर वर केली. पण नजर वर करताच तिची नजर थेट त्या निळ्या डोळ्यांमध्ये जाऊन अडकली. आणि बास, तिच्यासाठी जणू त्या क्षणाला पूर्ण जगच थांबलं होतं. तो सुद्धा एक टक तिच्या डोळ्यांमध्ये बघत होता, आणि त्याचे ते निळे डोळे तर तशी सुद्धा तिची कमजोरीच होती. एकदा का त्या डोळ्यांमध्ये पाहिलं की ती आजूबाजूचं सगळं जगच विसरून जायची. तिने पण त्याचं निरीक्षण केलं. त्याने व्हाईट रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला होता. त्याच्या वेल मेंटेन्ड बॉडीला तो पेहराव भलताच खुलून दिसत होता. कपाळावर छोटासा लाल तिलक त्याच्या सुंदर चेहऱ्याची शोभा अजून वाढवत होता. त्याचे ते सिल्की सोनेरी केस, ती ट्रिम केलेली दाढी,
त्याच्या पुरुषी सौंदर्यात अजून भर टाकत होती. त्याच्या त्या पांढऱ्या कुर्त्यातून दिसणारी त्याची ती भरदार छाती आणि ते बायसेप्स कुठल्याही मुलीला त्याच्याकडे आकर्षित करण्यासाठी पुरेसे होते. त्याच्याकडे बघून तिने एक आवंढा गिळला. तसं त्याचं लक्ष तिच्या गळ्याकडे गेलं. आवंढा गिळताना तिच्या गळ्याच्या नसा थोड्या आकसल्या गेल्या आणि त्याच सोबत तिची कॉलर बोन त्याच्या नजरेस पडली आणि तो श्वास घ्यायचाच विसरला. अरे, आता असेच एकमेकांकडे बघत राहणार आहात का? चला पटकन, आपल्याला हळदीच्या प्रोग्रामला सुरुवात करायची आहे. माईंच्या आवाजाने दोघेही दचकून भानावर आले. जेव्हा ते एकमेकांकडे बघत होते तेव्हा सत्यजित आणि दुर्वाने सुद्धा ते पाहिलं होतं. ज्या नजरेने ते एकमेकांकडे बघत होते त्यावरून कोणीही असं बोलू शकत होतं की भलेही ते लग्न त्यांच्या मर्जी विरुद्ध होते, पण तरीही त्यांच्यामध्ये काहीतरी कनेक्शन नक्कीच आहे. आणि हेच कनेक्शन त्यांना पुन्हा पुन्हा एकमेकांच्या जवळ आणायला भाग पाडत होतं. सक्षमने तिच्यावरची नजर हटवली आणि मागे वळून तो दुसरीकडे बघू लागला. तिला सुद्धा खूपच अवघडल्यासारखं झालं. समू, स्टेजवर जा. तसा सक्षम पायऱ्या चढून स्टेजवर गेला. तिथे 2 कमळाच्या आकाराचे मोठे टप ठेवले होते. त्यात चौरंग ठेवले होते. युगा, तू सुद्धा जा बाळा. तशी युगाच्या हृदयाची धडधड पुन्हा वाढली. गेल्या 4 दिवसात ती दुसऱ्यांदा तिच्याच लग्नाचे सगळे फंक्शन्स अटेंड करत होती. फक्त आता नवरा मुलगा चेंज झाला होता, पण तिची मनस्थिती सेमच होती. तेव्हाही ते लग्न तिच्या मर्जीने होत नव्हतं आणि आत्ताही हे लग्न तिच्या मर्जीने होत नव्हतं. आजूबाजूची माणसं बदलली होती, पण तिच्या मनाची अवस्था ती मात्र तशीच होती. एक मोठा श्वास घेत ती स्टेजकडे चालू लागली. तिने लेहंगा दोन्ही हातांमध्ये थोडा वर पकडला आणि पहिल्या पायरीवर पाय ठेवला. तशी पुन्हा एकदा तिची नजर त्याच्याकडे गेली आणि त्याच्याकडे बघतच तिने दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला. तिच्या हार्टबीट्स इतक्या वाढल्या होत्या की तो आवाज ती बाहेर सुद्धा फील करू शकत होती. आजूबाजूचा सगळा आवाज शांत होऊन तिला फक्त आणि फक्त तिचे हार्टबीट्स ऐकू येत होते. त्याच्यावर नजर टेकवत तिने तिसऱ्या पायरीवर पाय ठेवला आणि वर जात असताना माहित नाही कसा पण अचानक तिचा पाय थोडा टिल्ट झाला. तशी ती भानावर आली. आता नक्कीच आपण तोल जाऊन पडणार या भीतीने तिचे डोळे मोठे झाले, पण तिची ही भीती फार काळ टिकली नाही. पुढच्याच सेकंदाला त्याने वाऱ्याच्या वेगाने पुढे होऊन तिचा हवेत असलेला हात पकडला होता. अचानक तिच्या हाताला ओढ बसला तसं तिने सुद्धा त्याच्याकडे पाहिलं. सध्या जितकी भीती तिच्या चेहऱ्यावर नव्हती त्यापेक्षाही जास्त त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. सक्षमने त्याच हाताला ओढत तिला खेचलं. तशी ती डायरेक्ट त्याच्या अंगावर आली. फक्त अंगावरच नाही तर डायरेक्ट त्याच्या मिठीतच आली. सगळे त्या दोघांकडे पाहतच राहिले. ती बोलायला तोंड उघडणार त्याआधीच त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवला. तसा तिच्या सर्वांगातून एक करंट पास झाल्यासारखं तिला वाटलं. अंगावरचे लव ताट झाले. त्याच्या कृतीने तिचा तर घसाच कोरडा पडला. आजूबाजूला सगळी घरातली माणसं होती. काही नोकर चाकर सुद्धा दिसत होते.
आणि त्यांच्या समोर त्याने तिला अशा प्रकारे पकडलं होतं. काही न बोलता त्याने तिच्या ओठांवरचं बोट काढलं आणि अलगद तिच्या कमरेवरचा हात सुद्धा बाजूला घेतला. पण हात बाजूला घेताना त्याच्या हाताचा पंजा अगदी सराईतपणे तिच्या त्या कमरेवर फिरला आणि बस, तिला तर त्या क्षणाला आपला जीव जातोय की काय असं फील झालं. तो तिच्यापासून बाजूला झाला होता, तरी सुद्धा त्याचा तो स्पर्श स्वतःच्या कमरेवर तिला जाणवत होता. ती जागा जणू आता बधीर झाल्यासारखी तिला वाटत होती. युगा, अगं थोडी काळजी घेत जा स्वतःची. आता समूने पकडलं नसतं तर पडली असतीस की नाही खाली. तेव्हा कुठे इतका वेळ दाबून धरलेला श्वास तिने मोकळा सोडला आणि चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. पण त्याचं मात्र तिच्याकडे लक्षच नव्हतं. एंजल, भलेही सध्या समूच्या युगावर प्रेम नसेल, पण त्याला तिची काळजी नक्कीच आहे. आणि काळजी ही प्रेमाचीच एक पायरी आहे. सत्यजित दूरवाशी बोलत होता, पण यावर मात्र ती काहीच बोलू शकली नाही. जेव्हा ती पडणार होती तेव्हा सक्षमचा चेहरा तिने सुद्धा पाहिला होता. अगदी विजेलाही मागे टाकेल इतक्या फास्ट तो तिला पकडण्यासाठी पुढे झाला होता. तिच्याबद्दलची काळजी सुद्धा ती त्याच्या डोळ्यात साफ बघू शकत होती आणि म्हणूनच ती काही बोलू शकली नाही. ओफो, या चेनला पण आत्ताच अडकायचं होतं. सगळे ऑलरेडी खाली गेलेत, मलाच उशीर झालाय. जीवा तर फोन पण इथेच ठेवून गेली. तिला फोन करून बोलवू सुद्धा शकत नाही आणि अशा अवतारात मी खाली जाऊ शकत नाही. काय करू आता? अंतरा वैतागलेल्या अवस्थेत तिच्या ड्रेसची चेन ओढण्याचा प्रयत्न करत होती. हात पाठीमागे घेऊन चेन लावण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचा हातच पोहोचत नव्हता. अरे यार, सगळे खाली गेलेत. मलाच उशीर झालाय बहुतेक. ध्रुव पटापट पावलं टाकत पुढे जात होता, पण चालता चालता अचानक त्याला एक ओझरती आकृती दिसली आणि चालत असलेली त्याची पावलं जागेवर थांबली. रूमचा दरवाजा अर्धवट उघडा होता. त्यातून त्याची नजर आत पडली आणि तो समोर उभ्या असलेल्या अंतराकडे पाहतच राहिला. तिने पिवळ्या रंगाचा एक अनारकली सूट घातला होता, ज्यावर तिने अजून ओढणी घेतली नव्हती. ड्रेसची चेन लावण्यासाठी तिची प्रचंड धडपड चालू होती आणि तिचा तो वैतागलेला चेहरा बघून त्याने नकारार्थी मान डोलवली. साधी ड्रेसची चेन लावता येत नाही हिला आणि चाललीये ध्रुव पाटील सोबत टशन टशन खेळायला. तो तिथून जाणारच होता, पण 2 पावलं पुढे जाऊन परत त्याला काहीतरी आठवलं. तसा तो जागीच थांबला. पण जीवा तर ऑलरेडी खाली आहे. इनफॅक्ट सगळेच आता वाड्याच्या मागच्या बाजूला आहेत. मग या अशा अवतारात ही खाली कशी येणार? पुन्हा माघारी फिरून दरवाजा लोटून तो आत आला. यार जीवा, बरं झालं तू आलीस. पटकन एवढी चेन लावून दे यार. मी केव्हाच ट्राय करते, लागतच नाहीये. आता हिला कुठल्या अँगलने मी जीवा दिसतोय? मान्य आहे की आम्ही जुळे भाऊ बहीण आहोत,
बट आमच्यात तिळा इतकं सुद्धा साम्य नाहीये. पण तितक्यात त्याची नजर तिच्या पाठीवर पडली. तसे त्याचे डोळेच मोठे झाले. त्याच्याकडे पाठ करून ती उभी होती. ड्रेसची चेन अर्धवट मध्येच अडकली होती. त्यामुळे आता तिची अर्धवट पाठ त्याला मोकळी दिसत होती. ते पाहून त्याला वेगळंच फील झालं. तशी त्याने नजर दुसरीकडे फिरवली. जीवा, अगं बघत काय बसलीस, लाव ना पटकन. अंतरा मागे वळाली, पण ध्रुवला समोर बघून तिचे डोळेच मोठे झाले. तू तू इथे काय करतोयस? रूम मधले लाईट्स व्यवस्थित चालतायत की नाही ते चेक करायला आलो होतो. वेडा आहेस का? तुला दिसतंय ना मी आवरते, मग कशाला आलास तू आतमध्ये? तसा आता साहेबांचा पारा पुन्हा चढला. तिची मदत करायला तो आत आला होता आणि ती त्याच्यावरच डाफरत होती. हो, दिसतंय ना तू कशी आवरतेस ते. सर्कस मध्ये माकडीन कशी उड्या मारते तशी उड्या मारून मारून ड्रेसची चेन लावण्याचा निरर्थक प्रयत्न करतेस. आणि फक्त प्रयत्नच करतेस, काम तर तुझ्याकडून 1% पण होत नाहीये. हाऊ चीप! तू माझ्या पाठीकडे बघत होतास? अबे, मेंटल हॉस्पिटल मधून आलेली न्यू पेशंट, मी कशाला तुझ्या पाठीकडे बघू? उलट तूच दरवाजाकडे पाठ करून उभी होतीस, ते पण दरवाजा उघडा ठेवून. आणि तुला माहिती आहे ना, या लाईन मधल्या सगळ्या रूम्स आमच्या भावंडांच्या आहेत. मग जे उद्योग करायचे होते ते दरवाजा बंद करून करायचे ना. यु नो व्हॉट, ऍक्च्युली माझंच चुकलं. मला वाटलं की घरातले आता सगळे खाली गेलेत तर तुझी हेल्प करावी, पण तू ना हेल्पच्या लायकीचीच नाहीयेस. मारत बस आता माकडासारख्या उड्या. मी चाललो इथून. ध्रुव! पाठीमागून तिने आवाज दिला तशी त्याची चालणारी पावलं जागेवर थांबली.